तर बुलढाणा पोलिसांच्या तपासातील मोठा निष्काळजीपणा समोर आलाय। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरामध्ये 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती आज तिच्या प्रियकरासोबत बुरहानपूर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। तसंच आपल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये वडील आणि भावाला विनाकारण अटक केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। डीएनए तपासणी न करताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान राजुरा परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। और ये लड़की के साथ भाग गए थे। हाँ, ये लड़की के साथ में भाग गया था। आपको क्यों मारा थे? वो पूछताछ के लिए मार रहा था, तुम भी शामिल है क्या बोले इनके साथ में, जो अजय का पिताजी के साथ में। दरम्यान पोलिसांनी यावर काय म्हटलंय बघूया। या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.